TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत घाटंजी नगर परिषदचे वादग्रस्त मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके याच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोपासह जोडेच पलांनी मारहाण झालेल्या संदर्भाने। मित्रांनो, घटना आहेत 2 नोव्हेंबर 2025 रोजीची सायंकाळी। घोडके हे त्याच्या काही सहकाऱ्यांसह घाटंजी शहराबाहेरील कानोबा टेकडीकडे फिरायला गेले होता। विरुद्ध दिशेने येणाऱ्या बांधकाम कंत्राटदार निखिल देठे, जो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून भविष्यात होऊ घातलेल्या घाटंजी नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारीसह प्रभाग क्रमांक 7 मधून नगरसेवक या पदाकरताचा दावेदार समजल्या जात आहे। मुख्याधिकारी जो भ्रष्टाचाराच्या आरोपाने बरबटलेला आहे, त्यात व देठेमध्ये वादविवाद एवढा टोकावर गेला की मुख्याधिकारी घोडके याला जोडे चपलांनी बडबडण्यात असल्याची चर्चा आहे। मित्रांनो, TCN न्यूज या मारहाणीची पुष्टी करीत नाही व मारहाण झाली असेल तर मारहाणीचे समर्थन देखील करीत नाही। प्रकरणाची हकीकत अशी आहे की घाटंजी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 मध्ये सिमेंट कॉन्क्रीट रोडच्या कामाची निविदा काही महिन्यापूर्वी नगर परिषदेने प्रसिद्धीस दिली होती। ही निविदा येथील बांधकाम ठेकेदार प्रज्वल ठाकरे यास मिळाली, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या सदरचे काम हे येथील कंत्राटदार निखिल देठे हाच करणार होता। परंतु वेळेत काम सुरू न केल्याचा ठपका ठेवत ही निविदा प्रक्रिया मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांनी रद्द केली। पुन्हा फेर निविदा आमंत्रित करून त्याच ठेकेदाराला म्हणजेच प्रज्वल ठाकरे यास पुन्हा मंजूर करण्यात आली। साधारणपणे जर एखादा ठेकेदार कार्यारंभ आदेश देऊन सुद्धा वेळेत काम करत नसेल तर निविदा प्रक्रिया रद्द करणे ही प्रचलित पद्धत आहे। नंतर फेर निविदामध्ये हाच प्रज्वल ठाकरे पुन्हा त्याच कामासाठी निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदवतो आणि पुन्हा याच प्रज्वल ठाकरेला निविदा समिती म्हणजेच मुख्याधिकारी देतो। हे न उलगडणारे कोडे आहे। एकीकडे मुख्याधिकारी म्हणतो की वेळेत काम केले नाही म्हणून प्रज्वल ठाकरे यांची निविदा रद्द करण्यात आली, आणि दुसरीकडे त्याच प्रज्वल ठाकरेला निविदा मंजूर करण्यात येते। प्रश्न असा आहे की वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदाराला नगरपालिकेचा वेळ व पैसा वाया घालवित असल्याचा ठपका ठेवून त्याला कार्यायातीत टाकायला हवे, परंतु मुख्याधिकारी घोडके यांनी तसे केले नाही आणि पुन्हा प्रज्वल ठाकरेलाच हे काम देण्यात आले। परंतु आता निखिल देठेऐवजी हे काम एक वेगळाच व्यक्ती करीत होता। यामुळे देठे चिडून जाऊन वारंवार शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत होता, परंतु याचे फलित काही निघत नसल्यामुळे शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मुंडन आंदोलन सुद्धा देठे याने केले होते। भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या घोडकेने सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून वेळेत काम न करणाऱ्या त्याच ठेकेदाराला पुनश्च काम देऊन त्याची निविदा मंजूर केली। प्रज्वल ठाकरे या व्यक्तीचा अतिशय जवळचा नातेवाईक रोशन तायडे, जो नगर परिषदेमध्ये बांधकाम विभागात कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत आहे, याच तायडेच्या माध्यमातून हे सर्व काही होत असल्याची माहिती आहे। मुख्याधिकारी घोडके याचे संपूर्ण बेकायदा आर्थिक व्यवहार हा तायडे स्वतः सांभाळत असतो। मित्रांनो, आपल्याला आश्चर्य वाटेल, याच प्रज्वल ठाकरेच्या नावावर मुख्याधिकारी घोडके व निविदा समितीतील सर्व सदस्यांनी एकमत करून 50 ते 60 बांधकामाच्या निविदा मंजूर करून दिलेल्या आहे। याबाबतचे विश्लेषण सुद्धा आम्ही आमच्या चॅनलवर यापूर्वी दाखवलेले आहे। या संपूर्ण बाबींच्या वेगवेगळ्या तक्रारी शासनापासून यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत झाल्या, परंतु यातून काहीच कारवाई होत नसल्याने शेवटी देठे याने कायदा हातात घेऊन हे कृत्य केले। शासनात जर काही कारवाई करीत नसेल तर जनसामान्य कायदा हातात घेऊन अशा असमर्थनीय घटना करतात। यामुळे शासनाने याबाबत गंभीरतेने दखल घेऊन मुख्याधिकारी घोडके विरोधात चौकशी करून कारवाई करावी अशी अपेक्षा घाटंजीतील जनता करीत आहे। TCN न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार देठ यांनी घटनेच्या दिवशी म्हणजेच मुख्याधिकारी घोडके यांच्या विरोधात घाटंजी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली असल्याचे समजते। तर दुसरीकडे आज मुख्याधिकारी घोडके याने नगर परिषद कर्मचारी तसेच मर्जीतील ठेकेदारांना व चेले चपाट्यांना घेऊन घाटंजी पोलीस स्टेशनला देठे विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे। तक्रारीतील मसुदा काय आहे याची माहिती सध्या आमच्याकडे अप्राप्त आहे। याची माहिती तुम्ही देऊन द्या सध्या काही मला त्याच्याबद्दल माहिती नाही, दुसरी मात्र परस्पर विरोधी तक्रारी झाल्याची माहिती समोर येत आहे। कर्मचारी, ठेकेदार, चेलेचपाटे यांचा समूह तयार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न वादग्रस्त मुख्याधिकारी घोडके हे अप्रत्यक्षरित्या करीत आहे। त्याचीही नौटंकी पोलीस स्टेशनच्या बाहेरील उभे असलेली जनता पाहत होती। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आधीच आखरोपांच्या घेऱ्यात आहे। गडबाजी व हेवे दाव्यांनी हैराण आहे। अशिक्षित एका माजी नगरसेवकाचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा प्रश्न सध्या जोरात गाजत असतानाच दुसरीकडे नगराध्यक्ष पदाचे दुसरे इच्छुक उमेदवाराच्या विरोधात घाटंजी पोलीस स्टेशनला देण्यात आलेली तक्रारीचा विषय काँग्रेसला डोकेदुखी ठरत आहे। काँग्रेस या मारहाणीचे समर्थन आम्ही करीत नाही, परंतु मुख्याधिकाऱ्याने सुद्धा आत्मचिंतन करावे की असा प्रसंग आपल्यावर का ओढवला। एकंदरीत मुख्याधिकारी राजू घोडके याने मात्र संपूर्ण घाटंजी नगर परिषद भ्रष्टाचाराने नासवून ठेवली
हे मात्र निश्चितपणे सांगता येईल. एवढे सर्व असताना शासन मूग गिरून आहे. कायदा न्याय हे काय कागदावरच राहील का, असे जनमानसात बोलले जात आहे. आणि हा फार मोठा चिंतेचा विषय आहे. या सर्वावर सध्या चर्चा सुरू आहे आणि आम्ही स्पष्ट करतो की हे सर्व विश्लेषण व उल्लेखित घडामोडी या सध्या जनमानसात चर्चेत असलेल्या विषयांवर आधारित आहेत. यातील कोणत्याही आरोपाची स्वतंत्र पुष्टी TCN न्यूजने केलेली नाही. ही केवळ चर्चा आहे आणि नागरिकांमध्ये सुरू असलेल्या संवादाचे रूप आहे. यामुळे प्रेक्षकांनो, तुम्हाला आवाहन करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करा, कारण तुमचा पाठिंबा हेच आमचे बळ आहे. आपला दिन मंगलमय ठरो. आज पुरते एवढेच. भेटूया लवकरच नवीन घडामोडींसह. आणि हो, सामाजिक व आर्थिक भ्रष्टाचाराविषयी आपल्याकडे काही ठोस माहिती असल्यास नक्कीच आम्हाला कळवा. धन्यवाद.